हाय, तर कसे आहात सगळे? समुद्र बघा सकाळी सकाळी केळ खातं आणि केळ खाता खाता गाडीवर पण बसतं, म्हणजे त्याचे दोन्ही काम झाले पाहिजे. तर आज मेथी टाकून शेंगाची भाजी बनवणार आहे. त्यासाठी धुतलेली मेथी, शेंगा, टमाटर, कांदा आणि लसणाच्या काही पाकळ्या घेतल्या आहे. तर दोन भाग करून कांदा असा कापला आहे. मी अशीच कांदा कापत असते प्रत्येक भाजीसाठी. नंतर टमाटर मस्त असे कापून घेतले. नंतर लसणाला ठेचून दिले. नंतर गॅस लावली, कढई ठेवले, तेल टाकले आणि तेल छान गरम झाले की त्यानंतर जिरं टाकले. जिरं बघा मस्त कसं तडतड करते. त्यानंतर लसण टाकले. लसण मस्त असं सोनेरी होईपर्यंत ठेवले. लसणानंतर कांदे टाकले. कांदे पण थोडे शिजू दिले. त्यानंतर मेथीची भाजी टाकली. कांद्यानंतर मेथीची भाजी यासाठी टाकते की भाजीला टेस्टच वेगळी येते आणि भाजी थोडी छान शिजते पण. त्यानंतर टमाटर टाकले. नंतर मीठ, हळद, मसाला आणि तिखट. तिखट मी भरपूर यासाठी टाकत आहे की अ, तिखटाचा चम्मच पण छोटा आहे आणि आम्ही तिखट पण खात असतो. त्याला मस्त असं मिक्स करून टाकल्या. त्यानंतर शेंगा टाकल्या आणि ही भाजी इतकी टेस्टी लागते ना की आम्ही आठवड्यातून 2दा तरी बनवतच असतो आणि सॅमच्या बाबाला तर ही भाजी खूपच आवडते. नंतर अशा सगळ्या शेंगा टाकून दिल्या. नंतर थोडं थोडं करून पाणी टाकायचं. जास्त पाणी आता टाकायचं नाही, कारण त्याला पण भाजीला पण पाणी सुटत असते. आणि भाजी बघा मस्त अशी शिजली आहे, इतकी टेस्टी लागते आणि तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा.